लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नगरधन या गावी असलेल्या फेमस किल्ल्यावर, प्रसिद्ध अशा किल्ल्यावर आपण राजकारणाच्या विषयी चर्चा करणार आहोत। आजचा विषय आहे मोदी सरकारची 5 वर्षाची कामगिरी। त्याविषयी आज चर्चेत सहभागी होण्याकरता आलेले आहेत काँग्रेस नेते भूषणजी कडूकर, त्यानंतर नगरधनचे सरपंच यांची कांबळी, त्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते योगेशभाऊ वाडी भस्मे, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेशभाऊ धोपटे, जिल्हा परिषद सदस्य धोपटे मॅडम हे चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। सर्वात आधी योगेशभाऊ, मोदी सरकारला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आता समोरच्या महिन्यात जवळपास आचारसंहिता लागणार आहे आणि या आचारसंहिता लागणार आहे, त्यानंतर इलेक्शन होणार आहे। तर कोणकोणत्या कामामुळे आपण लोकांमध्ये जाऊन पुन्हा सत्तेची किल्ली हातात घेण्याकरिता कोणकोणते कामे आपण लोकांमध्ये सांगणार आहात की आपली उपलब्धी कोणकोणती आहे? मोदी सरकारचे 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आपण पाहिलं असेल की आतापर्यंतचे सरकार आपण पाहिले आणि मोदी सरकारचे काम लोकांनी पाहिलं आहे। खरं तर मोदी साहेबांनी या देशाचे नाव मोठं करण्याचं काम केलेलं आहे। मोदी साहेबांवर खूप टीका झाली की ते विदेशात फिरतात, तर मोदी साहेब काही फिरण्यासाठी विदेशात जात नाही। तर मोदी साहेब विदेशात जाऊन या देशामध्ये काही कंपन्या आणता येतील का, काही नियोजन या देशासाठी करता येईल का, बेरोजगाराच्या हातांना काम काही मिळेल का, यासाठी प्रयत्न करतात। आणि आपण पाहिलं की अनेक कंपन्या, अनेक मोठी कामं भारतामध्ये मोदी साहेबाच्या माध्यमातून आली आहे आणि जगाच्या नकाशावर जे भारताचं नाव मागं गेलं होतं ते मोदी साहेबांमुळे आता समोर आले आहे। आणि योजनाबद्दल सांगायचं झालं तर अशा अनेक योजना आहेत की मोदी साहेबांनी लोकांसाठी केलेल्या आहेत। मग ती पंतप्रधान आवास योजना असेल, सरसकट आता आपण लोकांना घरकुल देत आहोत, घरं बांधून देत आहोत। काँग्रेसच्या काळामध्ये BPLची अट, हे अट, ते अट राहत होत्या, पण सर्व अटी शिथिल करून मोदी साहेबांनी सर्वांसाठी घरकुल योजना आणली आहे। मोदी साहेबांनी सर्व जनतेसाठी शौचालय योजना आणलेली आहे। याशिवाय अटल पेन्शन योजना असेल, याशिवाय लोकांना राशन देण्याची योजना असेल की सर्व लोकांना राशन भेटलं पाहिजे, 2 किलो रुपये तांदूळ गहूची जी योजना आहे ती योजना आहेत। अशा अनेक योजना असतील का ज्या सांगता येतील की ज्या मोदी साहेबांनी केल्या। आणि मला त्यावेळी वाटते की यावेळी पुन्हा 2019मध्ये मोदी साहेबांचे सरकार येणार। स्ट्राईक सुरू आहे सूर्यलक्ष्मीमध्ये, काँग्रेसचं कोणी नेता येणार म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 2-3 वर्ष जेव्हापासून BJP सरकार आलेली आहे, गडकरी साहेब आलेले आहेत, तेव्हापासून ज्या सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये स्ट्राईक होत आहे, याच्या अगोदर कधी स्ट्राईक झालेली नाही। खूप मोठा आरोप आहे की जेव्हापासून निवडून आलेली आहे तेव्हापासून स्ट्राईक होत आहे। गडकरी साहेब जेव्हा मंत्री नव्हते तेव्हा मी स्वतः मीटिंगमध्ये होतो। गडकरी साहेब ज्यावेळेस मिनिस्टर नव्हते त्यावेळेस जेव्हा स्ट्राईक झाली मी स्वतः मीटिंगमध्ये होतो। गडकरी साहेबांनी कंपनीच्या मालकासोबत बसून प्रश्न सोडवले। हे म्हणतात स्ट्राईक होत नव्हते, अनेकदा स्ट्राईक झालेल्या आहे। किती लोकांनी स्ट्राईक केल्या। या ठिकाणी अशोक गंगापूर जेव्हा नेते होते तेव्हा सुद्धा स्ट्राईक झाली होती। तेव्हा का भाजपची सरकार होती का? तेव्हा भाजपची सरकार होती, तेव्हा गडकरी साहेब मंत्री होते का? विषय तो नाही आहे। कंपनीच्या विषयाला जाणून राजकारण करण्याचे काम हे करत आहे। कंपनीच्या दृष्टीने याची चांगल्या भावना नाही आहे। कंपनी चालू राहिली पाहिजे याची भावना नाही, तर त्याच्या माध्यमातून राजकारण करणं हीच यांची भावना आहे। राहुलजीचा आरोप आहे की आपण राजकारण करत आहोत म्हणून, कंपनीच्या विषयावर राजकारण करत आहोत। कंपनीच्या विषयावर असं आहे की आता सत्तेत कोण आहे? BJP सरकार आहे। युनियनचे लोक आता 2 वर्षापासून तर 3 वर्षापासून कंटिन्यू गडकरी साहेबांच्या घरी पाणी भरून राहिलेले आहे। 3 वर्षापासून यांच्या ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे, तेव्हा गडकरी साहेबांनी आता जेव्हा गडकरी साहेब इतके करून राहिलेले आहे तर त्यांनी करायला पाहिजे ना। आता चिचाळ्यामध्ये साहेब येऊन गेलेले आहेत, तेव्हा त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला झालेलं नाही आहे, त्यांनी बोलून दिलं की बाबा तुम्ही स्ट्राईक करून टाका। त्यांना जर या कामगाराविषयी काही राहिलं असतं तर या 3 वर्षात, आज 3रं वर्ष चालू आहे, ते ॲग्रीमेंट करून दिलेलं असतं। त्यांची चुकीची आहे की गडकरी साहेबांनी आता 14 दिवसाची मुदत संपलेली आहे, आता हे स्ट्राईक करणार आहे। तर गडकरी साहेबाला केंद्रीय मंत्री असताना त्यांना वेळ मिळत नाही, म्हणून ते काही आता त्यांनी दिल्ली आहे 5 तारीख सांगितली आहे का मी 5 तारखेला बसतो बा। गडकरी साहेब जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत अग्रवाल साहेब तुम्हाला एग्रीमेंट वाढून देत नाही। कोणी बी आसपासचा नेता कोणता मोठा येऊ, जरी आमचे अग्रवाल साहेब त्याची मानत नाही, गडकरी साहेबाजवळच एग्रीमेंट होईल, तुम्हाला हे सांगतो मी। कांबळी साहेब, याकरिता वासनिक साहेब प्रयत्न करीत आहेत, काँग्रेसकडून काही प्रयत्न होतील, काही स्ट्राईक संपवा, त्यांचा पगार वाढावे? कंपनीच्या मालकाचे असं सरळ म्हणणं आहे की मी गडकरी साहेबासोबत गडकरी साहेबाशिवाय त्याच्या व्यतिरिक्त मी कोणत्याही माणसासोबत बसणार नाही आणि
गडकरी साहेबांची हा विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का जर आतापर्यंत राहुल भाऊनी सांगितलं का कंपनीच्या मुद्द्यात असा आहे का आतापर्यंत नितीन गडकरी साहेबांना मदत केली. जर नितीन गडकरी साहेबांना जर प्रश्न सॉल्व्ह केला असता तर 10 स्ट्राईक करायची गरज नसती राहिली. पहिल्याच मुद्द्यावर जर बरोबर निर्णय दिला असता तर आतापर्यंत कंपनीच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना स्ट्राईक करायची गरज का होती. खूप मोठा आरोप आहे की जर बरोबर कार्य केलं असतं, बरोबर मेहनत केली असती तर एग्रीमेंट केलं असतं तर झालं असतं. मला मुळात या विषयामध्ये खूप जास्त राजकारण या विषयात करायचं नाही. कामगारांनी आपली जुबानी तुम्हाला सांगितली आहे, जेव्हा जेव्हा मदत करण्याची वेळ आली तेव्हा गडकर साहेबांनी केली. दुसरा विषय या ठिकाणी दुसरा एक विषय उपस्थित झाला होता की सरकार ज्या योजना राबवत आहे त्या सगळ्या काँग्रेस सरकारच्या योजना, घरकुल योजना असेल. आम्ही मान्य करतो का काँग्रेसच्या काळात बी घरकुलची योजना होती, पण नीतीमध्ये आणि नियतीमध्ये फरक आहे. त्यांच्या वेळेस जेव्हा घरकुल देण्यात येत होते ते फक्त BPL धारकांना देण्यात येत होते. पण नरेंद्र मोदीने चांगला निर्णय घेतला की ज्याच्या कच्च्या घर असेल त्याला सर्वांना घरकुल मिळेल. आणि हा निर्णय हा फरक नियतीचा आहे. काँग्रेस सरकारची नियत नव्हती गरीब लोकांना घरकुल देण्याची. भाजप सरकारने त्याचे नियम बदलवले आणि ज्याच्या कच्च्या घर असेल त्याला पक्क घर 2022पर्यंत भाजप सरकार देणार आहे, नरेंद्र मोदीचे सरकार देणार आहे. या देशात आल्यानंतर संपूर्ण गरीब लोकांना न्याय मिळेल ही भाजप सरकारची नियत आहे. लवकरच आता लोकसभेची निवडणूक आहे. संभवतः खासदार उमेदवारीसाठी सेनेकडून कृपालजी तुमाने राहतील व काँग्रेसकडून मुकुलजी वासनिक राहतील. सर, मुकुलजी वासनिकना लोकांनी का निवडून द्यावं? मुकुलजी वासनिक आमचे आदरणीय आमचे मोठे नेते आहेत. त्यांचं दिल्लीत वजन आहे आणि एवढं वजन आहे की या भागातले कामं फक्त मुकुलजी वासनिकच करू शकतात. आणि त्यांनी आपला फक्त एवढंच आहे की संपर्क थोडा कमी राहिला, परंतु कामं एवढी प्रचंड केली मुकुलजी वासनिक साहेबांनी. कन्हा नदीचा पूल असो, हे मुकुलजीचे श्रेय आहे की मुकुलजी वासनिक यांनी अल्ट्राटेक कंपनी आहे या भागामध्ये बरीच विकासाची कामं मुकुलजींनी केलेली आहे. आणि मुकुलजी हे आमचे उमेदवार आहे आणि विजयी होणार यामध्ये कोणताही तीळमात्र शंका नाही, निवडून येणार. पुला सिवाय एक पूल सिर्फ वासनिक साहेबाला बोला चुकता आहे. एक कंपनी आणि एक रस्ता बी नाही आहे. नगरधनामध्ये एवढा मोठा नगरधन आहे. आता लोकसंख्या इथची 12-13 हजार आहे. इथं 5 लाखाशिवाय दुसरा फंडच नाही आहे त्यांच्या. वासनिकचा जो पूल आहे तो फक्त इलेक्शनले 3 दिवस बाकी होते तेव्हा घाईघाईने त्याचे भूमिपूजन केलं. सगळं काम आम्हाला करायला लागलं. त्याच्यामध्ये काहीच करून ठेवलं नव्हतं, फक्त भूमिपूजन केलं होतं. सरकारनं पैसा आमच्या झाला, एवढा मोठा पूल होता, थोडा वेळ लागणार आहे पण आता पूल पूर्णत्वाकडे गेलेला आहे. गडकर साहेबांची मागणी आहे. हे म्हणतात की भाजप सरकारने काय केलं. मी दिल्ली बॉम्बेच्या गोष्टी करणार नाही, नगरधनच्याच गोष्टी करतो. आपण जिथं उभ्या इतक्याच गोष्टी करतो. ज्या कालिदास महोत्सवासाठी हे अनेक वर्षापासून निवेदनं देत होते, तो कालिदास महोत्सव काँग्रेसचे सरकार कधी या नगरधनात करू शकलं नाही. ते भाजपच्या सरकारनं यांनी निवेदन दिलं आणि भाजपच्या सरकारनं देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं करून दाखवलं. हे आमच्या विकासाचं हे आहे ना, आम्ही करून दाखवले. याला चांगलं सौंदर्यीकरण असेल हे भाजप सरकारची देण आहे. ताई, कृपालजी तुमाने यांना पुन्हा का निवडून द्यावं? कारण ते जेव्हा एकदा 5 वर्ष आधी जेव्हा ते पडले तरीसुद्धा एखादा नेता पडल्यानंतर कधीच त्या लोकसभा क्षेत्रामध्ये कधीच फिरत नाही. जिंकून आल्यानंतरच फिरत नाही तो लोकसभा क्षेत्रात, तर पडल्यानंतर कसा फिरेल. पण कृपालजी तुमाने एकमेव अशी व्यक्ती आहेत की जे पडल्यानंतरसुद्धा 5 वर्ष लोकांच्या संपर्कामध्ये राहिले, कार्यक्रमामध्ये यायचे आणि त्यांच्यानी जेवढं होत होतं तेवढं काम त्यांनी कोणत्याही नेत्याशी असो मंत्र्यांशी असो संपर्क करून त्यांनी कामं केली. आणि जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा पण कामं केली. त्यामुळे असा व्यक्ती असायलाच पाहिजे की जो पदावर नव्हता, जो एकदा हारला तरीसुद्धा लोकांच्या संपर्कामध्ये होता, तर अशा व्यक्तीला पुन्हा यायलाच पाहिजे जिंकून. 15 लाख देऊ शकलेले नाही आहे. त्यांनी म्हटलं होतं की 15 लाख आम्ही देणार आहोत, हे गोष्ट सत्य आहे आणि ते मात्र झालेलं नाही आहे. जोर से बोलो और आगे चलो अशा प्रकारची भूमिका मोदी साहेबांनी घेतलेली आहे. शेतकरी पूर्णतः त्या नोटबंदीमुळे नष्ट झालेले आहेत. आमचा हा कास्तकार बंधू आहे, त्यावेळेस त्यांना असा भाव मिळाला तर ते पूर्ण लचकून गेले. नोटबंदीमुळे एवढे ते नुकसानग्रस्त झाले आहे की शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त व्हायला लागलेला आहे. आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे.
तो दुसरा कोणता तरी पर्याय शोधण्याच्या विचारामध्ये आहे की शेतकऱ्यांचं कोणीतरी भलं करेल, शेतकऱ्यांचा काहीतरी विचार केला जाईल. मात्र शेतकऱ्यांना वारंवार डावललं जात आहे. याला नोटबंदी हा घटक पर्याप्त आहेच आणि त्याच्यामुळे नोटबंदीनं काही फायदा झालेला नाही आहे, उलट देशाचं नुकसानच झालेलं आहे असं मला वाटते. योगेश भाऊ, काँग्रेसकडून आरोप होत आहे की शेतकऱ्यांसाठी काही केले गेलेलं नाही. शेतकऱ्यांसाठी अनेक पद्धतीनं काम करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचा दर्जा उंच कसा करण्यात येईल आणि मोदी सरकार तर कर्जमाफीच्या लोकांना झाली पाहिजे याच्याबद्दल काही मत नाही, पण त्याचे समर्थन नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की नेहमी कर्जमाफीने काही फायदा होणार नाही, तर शेतकऱ्याचे जीवनमान उंच कसं होईल, शेतकऱ्यांसाठी अजून कसं काही चांगलं करता येईल. आणि त्यांनी अनेक योजना सांगितल्या आहेत की ज्यामधून शेतकऱ्याच्या मान वर करण्यासाठी, शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी समोरच्या काळामध्ये योजना आखलेल्या आहेत. काही योजना सुरू झालेल्या आहे आणि महाराष्ट्र सरकारने आता कर्जमाफी केली आहे आणि मोठ्या प्रमाणात केली. ज्यावेळी काँग्रेसच्या जमान्यामध्ये कर्जमाफी होत होती ती कमी प्रमाणात होत होती, पण आता मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी झालेली आहे. अनेक लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. प्रत्येक गावामध्ये कर्जमाफी झालेली आहे. लोकांनी ते पैसे उचलले आहेत, पण ज्यांना नाही भेटलं, जे लोक यामध्ये बसतच नाहीत तेच लोक फक्त ओरडत आहेत. पण ज्यांना खरोखर कर्जामध्ये ते बसतात त्या लोकांना कर्जमाफी झाली आहे. यांचा लाभ लोकांनी घेतलेला आहे. खरंच कर्जमाफीचा फायदा झालेला आहे का? कर्जमाफीचा फायदा कसा आहे, मोदी साहेबांनी कोणतीही नवीन योजना सुरुवात करताना वेळ लागतोच. कोणतीही नवीन योजना सुरुवात करताना वेळ लागतो, पण सुरुवात करताना तकलीफ होतच. आता रोडचे काम आहे, आता हा रोड उखळलेला आहे, सिमेंटीकरण होऊन राहिलेलं आहे. आता गडकरी साहेबांनी तुमसर मार्गे रोड चालू आहे, नागपूरमध्ये पुलाचे कामं चालू आहेत. प्रधानमंत्री जनधन योजना आहे, प्रधानमंत्री बेटी बचाव योजना आहे, प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी योजना आहे. योजना सर्व चांगल्या आहेत. काँग्रेसवाले याच्या काळात ते झालं नाही म्हणून त्यांची टीका टिप्पणी करत आहात. आमच्या इथं ज्यावेळेस मुकुलजी वासनिक खासदार होते आमच्या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये, त्यावेळेस नगरधनला 10 लाखाचा निधी दिला, याच्यावरचा निधी दिला आणि त्याच्यातून आम्ही सावरले नाही आणि वरून जीएसटी लावली. जीएसटीचा परिणाम कोणावर झाला? ग्रामीण लोकांवर झाला. आणि जीएसटी वसुली हे ग्रामीण लोकांपासून करण्यात येते. तो उद्योगधंदेवाला असेल तो जीएसटी काही आमच्याकडून वसूल असेल तो तिकडे भरते, परंतु तो वसूल तर आमच्यापासूनच होते ना. जे नोटबंदी, जीएसटी आणि कास्तकाराचे भाव अजून मालाला भाव उठले नाही, याचं कारण काय आहे? यांचं धोरण जो आहे हे शहरी धोरण असल्यामुळे ग्रामीण लोकांना वारंवार त्रास देण्याचे धोरण यांनी अपनावलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खेड्या विभाग हा सगळ्यात मागासवर्गीय विभाग आहे. आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल तर खेडा विभाग आहे. आणि खेडा विभाग जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत शहरातली लाट दुरुस्त होणार नाही. योगेशजी, भाजपावर आरोप होत आहे की जीएसटीमुळे ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. काही नुकसान वगैरे काही झालेलं नाही आहे. जीएसटीमुळे जो लोकांकडे जो पैसा जात होता तो आता सरकारकडे जाणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून विकासाच्या कामासाठी येणार आहे. आपण पाहिलं काँग्रेसच्या राज्यामध्ये रस्ता बनत नव्हता आणि एखादा रस्ता बनवला तर त्याला गड्डे पडून जाते, तर कोण त्याच्यावर काही सुधरवसुद्धा नव्हतं. पण आता आपण पहा, कोणत्याही भागात जा, कुठेही जा तुम्ही, रस्त्याचे कामं, मोठी कामं आपल्याला दिसत आहे. संपूर्ण नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, वर्धा जिल्हा, गडचिरोली जिल्हा आणि नागपूर शहर तुम्ही पहा, सगळीकडे रस्त्याचे कामं सुरू आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. हे कशाने होतात? मग हा जो पैसा सरकारकडे जमा होतो त्या माध्यमातून हे सगळे काम होतात. आणि आता यांनी म्हटलं की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. आता शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाच्या आमचं सरकार देणार आहे. म्हणजे ज्यांची जमीन, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे अशा लोकांना सुद्धा 6,000 रुपये आम्ही वर्षाचे देणार आहोत. शेतकऱ्याचा विचार करणारा, लोकांचा विचार करणारा, कामगाराचा विचार करणारा आमचे हे सरकार आहे. आणि त्यामुळे आता हे सरकारला मागं आणणं, आता हे कोणाच्या बसच्या रोग राहिलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीचंच सरकार येणार. आणि आता तर महाराष्ट्रामध्ये युती झाली आहे आणि त्या युतीमुळे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमच्या सर्वात जास्त सीट निवडून येईल. वर्षाताई, खासदार साहेबांवर टीका होत आहे की खासदार साहेबांनी नागपूर रामटेक लोकसभा क्षेत्रासाठी काही केले गेलेले नाही. हे पूर्ण खोटं आणि चुकीचं आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे की खासदार साहेब कृपाल तुमाने साहेब यांनी लोकसभा क्षेत्रामध्ये काय काय कामं केली त्याची प्रत्येकाला जाणीव आहे. काँग्रेस सरकार हे टीका करणारच, कारण मुकुल वासनिकजी साहेब हे खासदार असताना त्यांच्या तुलनेत जर काम बघितलं तर आपल्या कृपाल तुमाने साहेबांचे काम हे खूप मोठ्या दर्जाचे आहे. आज त्यांनी देवलापार तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी त्यांचा खूप मोठा हात आहे त्यामध्ये.
मिहान जो आहे तो लोकसभेमध्ये येतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कितीतरी बेरोजगार लोकांना त्यांनी रोजगाराच्या संधी मिळवून दिलेल्या आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे की खासदार साहेब कृपाल तुमाने साहेब यांनी लोकसभा क्षेत्रामध्ये काय काय कामं केली त्याची प्रत्येकाला जाणीव आहे. काँग्रेस सरकार हे टीका करणारच, कारण मुकुल वासनिकजी साहेब हे खासदार असताना त्यांच्या तुलनेत जर काम बघितलं तर आपल्या कृपाल तुमाने साहेबांचे काम हे खूप मोठ्या दर्जाचे आहे. आज त्यांनी देवलापर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी त्यांचे खूप मोठा हात आहे. त्यामध्ये मिहान जो आहे तो लोकसभेमध्ये येतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कितीतरी बेरोजगार लोकांना त्यांनी रोजगाराच्या संधी मिळवून दिलेल्या आहे. आणि फक्त नगरधनमध्येच नव्हे तर रामटेक विधानसभा किंवा पूर्ण लोकसभा जो क्षेत्र आहे त्यामध्ये सुद्धा खासदार साहेबांनी भरपूर कामं केली आहेत. पांधन रस्त्याची असो किंवा अजून कोणतीही कामं असो, फक्त ते त्यांची पब्लिसिटीमध्ये थोडे ते मागं राहिले. एखादा व्यक्ती पब्लिसिटीमध्ये खूप समोर असतो पण काम त्याचं शून्य असतं किंवा नाहीच्या बरोबर असतं. पण त्यामध्ये तुमाने साहेब हे जर प्रचारामध्ये प्रसार माध्यमामध्ये कमी पडले असतील, पण एक काम करणारा समाजसेवक, एक काम करणारा राजकारणी यामध्ये ते खूप समोर आहे. मोहोळ सर, वर्षाताईचं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी भरपूर कामं केलेली आहे, त्यानंतरही काँग्रेस त्यांच्यावर टीका करते. नाही, खासदार साहेबाचं कामचा जर विचार केला रामटेक क्षेत्रातला तर माझ्या मते शून्य काम आहे. आणि खासदार साहेबांनी फक्त एकच काम केलं की कुठे मयत असेल, कुठे तेरवी असेल, कुठे मंडई असेल, अशाच कार्यक्रमात त्यांचा भाग झाला. परंतु शासकीय जे खासदार आहे ना त्यांनी जे या क्षेत्रासाठी जे काम करायला पाहिजे, एक चांगले खासदार आहे, चांगला बोलतात, स्वभाव चांगला आहे, परंतु कामामध्ये मात्र ते त्यांचं नियोजन शून्य आहे. कुठल्याही प्रकारचे कामं त्यांनी या क्षेत्रात खासदार यांना त्यांना आणलेलं नाही असं मला वाटतं. वर्षाताई यांचं म्हणणं आहे की खासदार साहेब फक्त तेरवी बारसे यांच्या पुरते मर्यादित आहेत, कोणतेही कामं त्यांनी आणलेली नाहीत. निष्ठा आहे. हॅलो, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तुमाने साहेब 5 वर्ष झाले, आता 4.5 वर्ष ह्या भागामध्ये पहिल्यांदा मी 30 वर्षापासून खासदार पाहून आलो. तुमाने साहेब सारखे खासदार, तेसिंगराव भोसले मॅडम झाल्या, दत्ता मेघे झाले, नरसिंगराव झाले, कधी हा सर्कलमध्ये नाही तर लोकसभा क्षेत्रामध्ये दिसले नाही. आणि निवडून आल्यावर ते कधी 5 वर्षातून एखाद्यानं होट मागायला आले समजा आले सण. केंद्रामध्ये मिनिस्ट्री असताना, सरकार असताना, महाराष्ट्रात सरकार असताना ह्या नगरधन भागाच्याच नाही तर लोकसभा क्षेत्राच्या अजूनपर्यंत कोणताही डेव्हलप झाला नव्हता. हे BJP सेनेची सरकार आली तेव्हापासूनच आपल्याला डेव्हलप दिसतो. आणि तेच नाही तर तुमाने साहेबांना आत्ता माहीत कम से कम 50 पूरक कंपनीमध्ये लावून दिले नगरधन भागातले. हेच नाही तर मी 2000 पोरं माझ्या कारकिर्दीमध्ये लावले, सूर्यलक्ष्मी कंपनीमध्ये, मुंबईमध्ये लावले, काही पंजाबमध्ये लावले, काही इचलकरंजी लावले. एकही मिनिस्टर एवढे पोरं लावू शकत नाही एवढे मी पोरं लावले. आणि शिवसेनेचे जे कामं आहेत ते कामं दुसरे पार्टीचे कोणतेही लोक करत नाहीत, ते कामं आज शिवसेना करते, प्रामाणिकपणाने करते, एकही पैसा कोणाजवळून नाही घेताना. आणि जयस्वाल साहेबाचे बी या भागामध्ये 170 करोडचे कामं आणले होते, ते आतापर्यंत चालले, कमसे कम 2 वर्ष कामं चाललेले. तेवढे कामं आमदार साहेबांना मी माझ्यासोबत त्याची झाली होती थोडीशी का मी एवढे पैसे आणले. म्हणलं पैसे आणल्यानं होत नाही, संपर्क पाहिजे, संपर्क राहिल्यानं तुमच्या डेव्हलप होईल आणि कामही करता येईल. लोकांच्या काही मागण्या असतात तेही पुऱ्या करता येईल, पण तसा काही केला नाही ते ना, म्हणून थोडेसे मागं पडले असं आहे. आणि अजून दुसरा एक त्याच्या निधी जेवढा खासदार निधी माझ्या सर्कलमध्ये आला आहे त्याची लिस्ट माझ्याकडे आहे, पुस्तक आहे, तेवढा कोणत्याही नागपूर जिल्ह्याच्या लोकसभा क्षेत्रामध्ये दिला नाही एवढा तुमाने साहेबांनी माझ्याकडे फंड दिला आहे. आणि जिल्हा परिषदची फंड आम्ही नागरिक सुविधाचे 20% सेस फंडातले, 30%, 30-50चे, 30 54चे हे जो कामं आणले आहेत हे आम्ही जिल्हा परिषदमधून मॅडमने खिचून आणले आहेत. नगरधन ते कंपनी रस्त्यावर आम्ही 55 लाख दिले, 10 लाख तुमाने साहेबांनी दिले, मॅडमनं 4.5 लाख दिले. असे करता करता आम्ही खूप पैसे आणले माझ्या भागामध्ये. जिल्हा परिषद सर्कलमध्ये आज एवढा निधी झाला का काम करण्यासाठी काही जागा राहिल्या नाही. यांचं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी एवढा फंड दिलेला आहे की इथं जागा राहिली नाही काम करण्यासाठी, एवढा निधी दिलेला आहे. आपल्याला काय वाटतंय? नाही, असं अजून काही विषय झालेले नाही आहे. धन्यवाद आपण सर्वांचे.
मी संदीप कुमार उरकोळे, न्यूज प्रभात, रामटेक.